चला घाई करा. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक महत्वपूर्ण रोमहर्षक आणि उत्कटावर्धक असा मुकाबला. समीर तू बाहेर आहे. दिनेशला कॅप दे फक्त ती. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये आली. रोशन गावित आणि राज दळवी असे दोन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. नियार पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज नियार सज्ज होतोय. कोण जाईल आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळण्याकरता ते ठरवणारा सामना. पहिला बॉल ऑफस्टोनच्या बाहेरने खेचून मारलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय आणि त्याला बीट करत असताना बॉल चाललाय सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर रोशन गावितच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4 पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0 4 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. नियार जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि इथे त्याच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल जो अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. पुढे एकदा नियार आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. समोर तोच फलंदाज रोशन गावित त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. इथे पावलांचं माप चुकलं असावं त्या कारणानं चेंडू डिलिव्हर्ड ना करणं पसंत केलं. पंचांकडनं अनिर्णित चेंडूचा इशारा आलाय. 3 ओव्हरची मॅच आहे ज्यामधलं पहिलं षटक ते सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. नियार यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट कीपर बॉलच्या खाली आणि यापेक्षा सोपा अजून झेल विकेट कीपरला काय द्यावा. यापेक्षा आणखी साधा सरळ झेल कुठला असू शकतो. जीवनदान दिलं गेले. कमी गतीनं बॉल टाकला होता आणि कमी गतीचा बॉल सीमारेषे पलीकडे धाडण्याच्या नादात बॅटची एज घेऊन बॉल हवेमध्ये राहिला होता. ही मॅच जर रोशन गावितनं चांगल्या धावसंख्येनं पुढे नेली ना तर मग आज रात्री स्वप्नात ही विकेट कीपरला रोशन गावित दिसेल. कारण अगदी सहज होता, अगदी सोपा. विकेट कीपर म्हणजे मैदानाचा केंद्रबिंदू असतो जिथे ही चुकी आपल्याला पाहायला मिळाली. पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज नियार तो सज्ज होतोय. यावेळेस राज दळवीचाही फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि इथे राज दळवीलाही दिले गेले जीवनदान. 2 झेल सोडले. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिली आहेत. कॅच घ्याल तर जिंकाल, कॅच सोडाल तर मग पराभवाची चौथ चाखावी लागेल. कपिल देव निकंजने 1983 ला तो झेल जर टिपला नसता तर वर्ल्ड कप भारतीयांनी कधीच जिंकला नसता. सूर्यकुमार यादवचा तो झेल जर त्यानं कॅरी केला नसता तर मग भारताला 2020 वर्ल्ड कप जिंकणंही थोडंसं कठीण झालं असतं. त्यामुळे झेल हे खूप महत्वाचे आहेत क्रिकेटच्या सामन्यांमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल अगदी दर्जेदार ओव्हर दी कव्हर बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. लाजवाब स्ट्रोक राज दळवीचा आपल्याला पाहायला मिळालाय. 4 या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 11 आहे. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान दिले आणि या जीवनदानानंतर मग तुमच्या करता अडचणी त्या वाढत जाणार आहेत. आणि इथे एक चांगला फटका राज दळवीकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. राज पुण्याच्या एकदा सज्ज होते स्ट्रायकर एन कडनं. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे राज दळवीकडनं खेळला जाईल. चला गेम तो स्पीडअप ठेवा कारण यानंतर आणखी एक मॅच ती आपल्याला खेळायची आहे. यावेळेचा बॉल तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 12 ऑन बोर्ड 12 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 12 रन्स या धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विकेटच्या क्रीज लाईनच्या पुढे पडला तर तो वाईटच असतो. त्याला नो म्हणून देता येत नाही. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर
तो मैदानात उडालाय आणि लँड झालाय मैदानाच्या बाहेर. तिथे टिपलाय झेल प्रेक्षकांना आणि त्याला मिळतील 500 रुपये रोख. आणि सावली क्रिएशनची एक आकर्षक जर्सी सन्माननीय संदीपजी पाटील SP बिलोशी गावातील एक अनमोल रत्न आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून दिले जातील 500 रुपये कॅश. आणि सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून दिली जाईल एक आकर्षक जर्सी. धावसंख्या 18 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फिरवलेला बॉल त्याला फिरवलंय आणि पाठवून दिलंय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. राज दळवीला जीवनदान द्याल तर मग या जखमेवर राज दळवी खड्याचं मीठ रगडून चोळेल आणि ते खड्याचं मीठ त्याने रगडून चोळायला सुरुवात केली आहे. इथे षटकार खेचलाय 6. मित्र कुठून आलाय आणि झेल टिपलाय त्या प्रेक्षकाला आपण काही विचारू. मित्र कुठून आलाय? सर्वप्रथम तर तुझं नाव काय? मला जयेंद्र सोवर. जो झेल टिपलास 500 रुपये तुला भेटले, एक टी शर्ट भेटलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सकाळपासून प्रयत्न करत होता का आता आलायस तू मॅचला इथे? नाही, पहिला पण एक कॅच घेतला होता. दुसरा हा दुसरा कॅच त्याने घेतलाय, कसं वाटतंय? मग आता या 1000 रुपयाचं काय करशील? पहिला 500 भेटले ते मित्रांच्या जोडीला खपवलं आणि हे दुसरं पहिले 500 रुपये भेटलेत ते त्याने मित्रांच्या बरोबर संपवलेत असं तो म्हणतोय. शुभेच्छा असतील तुला. पहिले 500 मित्रांबरोबर संपवले असतील ते हे 500 घरच्यांबरोबर संपव, घरी घेऊन जा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज यश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यावेळेस राज दळवी बॉलला उडवतोय, नुसतं उडवतो नाही तुडवतोय आणि फेकून देतोय मैदानाच्या बाहेर. षटकार. प्रेक्षकांना जीवाच्या आकांताने प्रयत्न केले होते. खर तर संदीपजी पाटील SP यांना धन्यवाद द्यावे लागतील. या मैदानावर खूप सारी लोक आहेत जी कामावरनं सुट्टी घेऊन घरून डबे घेऊन येत आहेत आणि इथे झेल टिपण्याचं काम करतायत. क्रिकेटनं रोजगार दिलाय, प्रत्येकाला रोजगार दिलाय. मात्र हाही एक वेगळा रोजगार निर्माण झालाय जो संदीपजी पाटील यांनी निर्माण केलाय. त्यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. एक रन तिथे जाफल कावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते. एकंदर 31 धावा. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल गोलंदाज यशचा समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज राज दळवी ज्याला आपण स्ट्रायकर एंड कडे पाहत आहे. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली कामगिरी, अप्रतिम फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 32 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 32 रन या दाफलकावर लागलेले आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल फुलटॉस होता आणि त्याला सीमारेषेच्या नजदीक खेळलाय. इथे नोचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून बीमरचा इशारा तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचलेली एकंदर 34 धावा. पुढचा बॉल यश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर राज दळवी. यावेळेस फुलटॉस होता. फ्री हिटचा बॉल होता. मात्र योग्य तऱ्हेनं फायदा घेणं ते शक्य झालं नाही. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. एक रन जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 34 धावा. 35 धावा आहेत. एकंदर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 35 रन्स या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 2 बॉलमध्ये चांगली कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. यश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एंड कडे रोशन गावित आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस मात्र रोशन गावित बॉलला मिडल करतोय आणि फेकून देतोय खेळाडू कक्षाकडे, सीमा रेषा पार, षटकार. अगदी डीकेपी पाहुणेवाड्याचा हा प्रॅक्टिसचा वेळ आहे आणि प्रॅक्टिसच्या वेळात त्यांची मॅच सुरू आहे. अगदी प्रॅक्टिस मध्ये ज्या पद्धतीने षटकारांची आतिषबाजी केली जाते अगदी तशीच आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 41 या आकड्यावर, 41 ऑन बोर्ड. महागडे ठरवले गेले गोलंदाज यशला आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते, 2 चौकार आले होते. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. अजूनही 1 बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. धावसंख्या 41 आहे. पुढचा बॉल फुल टॉस मिळालाय, मात्र हवा तसा फायदा तो घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतो तिथे. सोपान बॉलला जोपर्यंत थांबवतो धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदर 43 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 ओव्हर नंतर 43 लागलेत. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक जे प्रगतीपथावर येणं बाकी आहे. दोन ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 43. अजूनही शेवटचं षटक हाणामारीचं स्लॉग ओव्हर ते षटक प्रगतीपथावर येणं बाकी आहे. चला थोडी घाई करा, एक मॅच अजूनही खेळवायची आहे आणि ऑलरेडी थोडा जास्त उशीर झालाय आज. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सोपान, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. बघूया सोपान कशा पद्धतीने मारा इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. पहिलाच कमी गतीचा बॉल होता जो बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. डबल करता प्रयत्न, वेगानं पुढे सरसावरत असताना तिथे दुसऱ्या धावे करता प्रयत्न केलाय. वाईट थ्रो आला आणि त्याचा फायदा मिळाला. तिथे रोशन आणि राज मध्ये चांगलं कॉलिंग होतं आणि त्या कॉलिंगचा फायदा मिळत असताना एक तेज दौड लावली. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोचली ती 45-45. शेवटचं षटक आहे. आक्रमकतेचा खेळ तो गरजेचा आहे आणि तो निश्चित दाखवला जाईल. राज दळवी ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. सोपान यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलं राज दळवीनं आणि मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं, सीमा रेषा पार, षटकार. ऑलरेडी कॅच घेतलेला आहे. प्रेक्षक बघा किती हुशार आहे. मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र हाही बॉल तिथे सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि चेंडू सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. मित्राने कॅच घेतलेला टी शर्ट त्याला दिलाय आणि तो काढून आलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक सावली क्रिएशनची जर्सी तिथे त्याला दिले जाईल. संदीपजी पाटील SP साहेबांच्या वतीनं इथे 500 रुपये आलेत याही प्रेक्षकाला. अगदी बक्षिसांचा वर्षाव आहे. तालुक्यातली पहिली स्पर्धा असेल जिथे संदीपजी पाटील SP साहेबांनी एवढं भरघोस पारितोषिक दिलंय. त्यांच्या नाईट स्पर्धेमध्येही आज त्यांनी एक खूप मोठी अनाउन्समेंट केली आहे. या चेंडूनंतर त्याबद्दल बोलू आपण. इथे मात्र हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोचते 49 धावा. संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून एक 59 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वाडा तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व संदीपजी पाटील SP बिलोशी गावचे विद्यमान उपसरपंच यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर SP ट्रॉफी जी नाईट ची ट्रॉफी आपल्या भेटीला येते त्यामधला जो पहिला उद्घाटनाचा जो सामना असेल त्या सामन्यामध्ये आणि फायनलच्या सामन्यामध्ये जेही प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करतील त्यांच्याकरता 3000 रुपये कॅश प्राइज त्यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. अगदी
सर्वोत्तम प्राइज असेल वाडा तालुक्यामधलं, जे झेलच्या स्वरूपानं दिलं जाणार आहे प्रेक्षकांकरता. इथे चौकार आला, या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती 13 या आकड्यावर. माफ करा 63. तिथे यावेळेस मात्र हाही बॉल तिथे उंच हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या येऊन हातावर हा चेंडू पडलाय आणि तदनंतर जोपर्यंत बॉलला तिथे उचललं गेलं 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि त्यामध्ये इथे विकेट ती येताना पाहायला मिळेल. 3 रन त्या कंप्लीट झाल्यात. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 66 धावा. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 66 लागल्यात. विजयाकरता 67 धावसंख्येचं एक बलाढ्य मोठी टोटल जी धावफलकावर सेट केली गेली आहे. राज दळवी यांनी आजच्या 1 दिवसात 2 इनिंग खेळताना 100 पेक्षा जास्त धावा बनवल्यात. या आधीच्या मॅच मध्ये त्यानं 64 रन्स बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये 43 धावा या त्यानं वैयक्तिक बनवल्या, म्हणजे 107 धावा त्यानं या 2 मॅच मध्ये धावफलकावर जोडल्यात. अगदी लाजवाब खेळ तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळ तो त्याने मैदानाच्या आतनं दाखवला. विजयाकरता जर आपण पाहिलं तर एक खूप मोठी टोटल धावफलकावर लावायची. उद्या या स्पर्धेमध्ये एक गाव एक संघ मधले अगदी तगडे संघ ते खेळताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी. चला लवकरात लवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे. पुढची मॅच अजून आपल्याला खेळवायची आहे. क्वालिफाय ची जी मॅच आहे तीही आपल्याला अजून खेळवायची आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ न घेता लगेचच मॅच सुरू करा. येणारे 18 बॉल विजयाकरता जर आपण पाहिलं तर तब्बल 67 या धावसंख्येची गरज आहे. 66 रन्स या पूर्वार्धामध्ये धावफलकावर लागल्या. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर महेश गावित आलाय. सोपान ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये साथीनं युवराज त्याला आपण पाहताय. महेश गावित पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज होते. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे सोपान करणं खेळला जाईल. या आधीच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने विध्वंसक अंदाज त्यानं पहिल्या ओव्हर मध्ये 22 ते 25 धावा घेतल्या होत्या. मॅचला सुरुवात ऑफिशियल इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज महेश गावित तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल त्यावर आक्रमण. बॉल हवेत आहे. तेजस लाली जो चेंडूच्या खाली आहे आणि एरवी झेल सोडताना कधी लाली आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र आज अगदी हातातनं हा चेंडू उडी मारून बाहेर निघाला. एखाद्या डबक्यातनं बेडूक जशी उडी मारतो अगदी तशी त्या उंजळीतनं चेंडूनं उडी मारली आणि तो बाहेर आला. 1599 क्रमांकाची फ्रॉन्क्स गाडी रोड मध्ये आहे. थोडीशी बाजूला घ्यायची. एक दुसरी गाडी तिथनं काढायची आहे, त्यामुळे ती गाडी आपण बाजूला घ्या विनंती आहे. 1599 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता महेश गावित तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने हाताळला. तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ सध्या मैदानामध्ये येत ओमसाई कोणी आणि तनिष पष्टे 11 DKB स्पोर्ट्स हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल
यावेळेस मात्र हा बॉल मिडल झालाय आणि तो मैदानाच्या आत थांबणार नाही, निघून जाईल सरळ मिडविकेटच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. आजचा दिवस जर आपण पाहिला तर कुणे या गावातनं 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा खेळ आहे, त्यांचं क्रिकेट आहे किंवा मग ते मैदानाच्या आतनं वेगवेगळे संघ भरून खेळतात. मात्र मित्रांनो, एकच गोष्ट सांगू इच्छितो की राजकारण राजकारणाच्या जागी, भांडणं भांडण्याच्या जागी मात्र क्रिकेटचा खेळ या दोघांपासून थोडासा दूर ठेवा आणि एकत्रित खेळता येईल तर मग तो खेळण्याचा प्रयत्न करा. कारण या क्रिकेटच्या खेळाशी ना आता तुमच्या गावाचं नाव ते जोडलं जातं. या क्रिकेटच्या खेळातनं तुमच्या गावाचं नाव चर्चेमध्ये येतं. त्यामुळे एकत्रित राहा, संघटित राहा आणि चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर एकत्रित खेळाल तर मग खूप चांगला संघ जो या वाडा क्रिकेट मध्ये तुमच्या वतीनं येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो, तो प्रयत्न येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये नक्की करा. 4 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेगला गुंगारा दिलाय आणि त्यानंतर फाईन लेग मधनं बॉल सीमारेषा पार फरार झालाय, चौकार आलाय. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 15-15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 15 धावा या राफलकावर आहेत. अजूनही शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये येतील. प्रतिषटक 22 ची गरज आहे आणि एक मोठ्या फटक्यानं त्या धावसंख्येपर्यंत पोहोचता येऊ शकतं. यावेळी शेवटचा बॉल, त्यावर केलंय आक्रमण, बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवर एक दमदार हिट, षटकार 6. लाजवाब बॅटिंग आज मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचती 21 या आकड्यावर. येणारे इथनं आता 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 मध्ये विजयाकरता बनवायच्या आहेत 46. 21 आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये, तर येणाऱ्या 12 मध्ये 46 बनवू शकतात. कारण तशी बॅटिंग मैदानामध्ये करण्याकरता दोन्ही बॅटर्सला ओळखलं जातं. पहिल्या ओव्हर मध्ये अगदीच महागडे ठरवलंय गोलंदाज महेश गावितला, ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून प्रावीण्य दाखवलं तर आता गोलंदाजी करण्याकरता आलाय राज दळवी. या स्पर्धेत आतापर्यंत ज्या खेळाडूंनी खेळ दाखवल्याने त्या सर्व खेळाडूंच्या रँकिंग मध्ये नंबर 1 या ठिकाणावर राज दळवी सध्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण 100 पेक्षा जास्त धावा त्यानं 2च इनिंग मध्ये धावफलकावर जोडल्यात. तो राज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे राज दळवीच्या माध्यमातून साकार केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय सोपान. राज आणि सोपान या दोघांमधला खेळ, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधलं द्वंद्व युद्ध, या दोघांमधली ही खडाजिंगी ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायची. पुढचा बॉल राज दळवीचा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटच्या बाहेरच्या कडेला लागला, साईडच्या अंगाला लागला, तर नंतर गलीच्या जवळपास वळाला. 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. राज लवकर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर या, कारण यानंतर एक मॅच अजूनही खेळवायची आहे. त्यामुळे इथे वेळ वाचवत खेळ करावा लागेल. येणारे 11 बॉल ते शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 45 त्या तुम्हाला इथनं बनवायच्यात. षटकारांशिवाय दुसरा पर्याय नाहीये. राज दळवी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना समोर डावकुरे हातानं फलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल येऊन बॅटवर लागला, मात्र जिथे जायचा होता तिथे गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. चौकार षटकारांची गरज आहे. आणखी 2 षटकार जर या ओव्हर मध्ये आले तर मॅच स्टील ऑन, मॅच ऑन राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 4 बॉल मध्ये 2 ते 3 षटकार
ते खेचण्याचा प्रयत्न मैदानात करावा लागेल. युवराज जो सध्या स्ट्रायकर एनकडे आहे. चांगला बॉल समोर फिरवलं, अगदी बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं. गुडलेन स्पॉटचा जो परिसर आहे त्याचा योग्यतेनं वापर तिथे राज दळवीने केला. चेंडूला वळण घेत असताना बाहेरच्या बाजूने काढताना धनेश साधनेच्या हातामध्ये घेऊन गेला. वैचारिक क्षमता तुमची या खेळामध्ये तपासली जाते आणि अगदी खूप चांगली फलंदाजाला रीड करताना गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक बॉलला उडवलंय, फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार आणि दर्जेदार हिट, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढती आणि जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. पंधरा 99 क्रमांकाची जी गाडी आहे थोडीशी बाजूला घ्यायची आहे, सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. दुसऱ्या गाड्यांना अडथळा होतोय त्यामुळे. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा या राफल कव्हर आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, चांगली गोलंदाजी होते. मी म्हटलं ना थोडंसं रीड करत गोलंदाजी होती. फलंदाज पुढे सरसावण्याचा प्रयत्न करतोय तर मग तिथे थोडंसं टप्प्याला आखूड करताना बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केलाय. पाच बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा या राफल कव्हर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याच्यावरचा फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आणि वडा कॅच, एक दर्जेदार झेल तो तिथे राजने कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर थोडं धावत जा, कारण 6 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. वेळ ती कमी आहे आपल्याकडे. धावत जा थोडं. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ते इथे खेळायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन गावित जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. नवीन फलंदाज महेश, ज्यानं याआधी सलग 3 चेंडूत 3 षटकार खेचले होते. पुढचा बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यावर केला आघात. बॉल सीमा रेषा पार. 6 बॉल 6 मारायचे आहेत. पहिला मारलाय, अजूनही 5 बाकी आहेत. सहा चेंडूत 6 षटकार मारायचे आहेत. हा पहिला मारलाय, अजूनही 5 बाकी आहेत. 5 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे. यावेळी चांगला बॉल. आता फक्त औपचारिकता उरली आहे. या मॅच मधलं जो काही जोश उत्साह जो काही होता तो इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 4 चेंडूची फक्त औपचारिकता बाकी आहे. पुढचा बॉल, यावेळेस एक चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय निर्धावच्या स्वरूपानं. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त औपचारिकता आहे ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. यानंतर यातील विजयी संघ आणि स्वस्तिक 11 सारशी ज्यांच्यामध्ये मॅच होईल इथे पुढची मॅच आपल्याला करायची आहे. त्यामुळे बॅट्समन लवकर धावत जा, कारण उद्याचा शेड्यूल अगदीच पॅक आहे. त्यामुळे आजच पुढची मॅच जी कंप्लीट करावी लागेल. बॅट्समन जरा लवकर जा. चार चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या ती खूप दूर राहते. फक्त औपचारिकता आहे जी गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. आज
डीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा जर आपण पाहिलं तर एका नव्या जर्सीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं मी याला T6 चे सरफराज शाह मामू यांच्या माध्यमातून ही नवी जर्सी डीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा ज्यांच्याकरता स्पॉन्सर्ड केली गेली आहे. अगदी दर्जेदार जर्सी ही सरफराज शाह मामू यांच्या माध्यमातून डीकेपी स्पोर्ट्सला स्पॉन्सर्ड केली गेली आहे आणि इथे विजयी होतीये टीम डीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा. चला लगेच टॉस करण्याकरता यायचंय. दोन्ही कॅप्टन लगेचच या, लगेच टॉस करू आणि मॅच सुरू करू. गणेश सर मॅच किती ओव्हर? 2. चला या लवकर या, दोन्ही कॅप्टन लवकर या, आपण लगेच टॉस करू. 2 ओव्हरची मॅच असेल आणि लगेचच टॉस केला जाईल. चला लगेच या इथे. दोन्ही कर्णधार आपण या लवकर इथे मिलिंद बागुल साहेब या नेक्स्ट मॅचचा टॉस करतील. चला लगेच या दोन्ही कर्णधार. मॅच 2 ओव्हरची असेल आणि टॉस तो इथे केला जातोय. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026. आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. या ठिकाणी टॉस या स्पर्धेचे आधारस्तंभ मिलिंदजी बागुल साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तो टॉस केला जातोय. 2 ओव्हरची मॅच. टॉस जिंकलाय टीम सारशी संघानं. निर्णय लगेच कळवायचा आहे. सारशी टीम टॉस जिंकलाय, निर्णय बोला. क्षेत्ररक्षण ओके, म्हणजे बॅटिंग करण्याचा निर्णय बॅटिंग करता आमंत्रित केले सारशी संघानं. ते टीम तनिष फस्टे 11 डीकेपी व शिवकृपा पाहुणेपाडा या टीमला प्रथम बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. सारशी संघानं टॉस जिंकलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सारशी टीम. चला लगेच उतरा मैदानात, काही करा. सारशी टीम लवकर उतरा मैदानात. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 ओव्हरची मॅच असेल आणि 2 बॅटर मैदानात पाठवायचे. टीम तनिष फस्टे 11 शिवकृपा व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा हा संघ मैदानात नाही आणि त्या विपक्षात टीम ओम स्वस्तिक 11 सारशी संघ. अगदी सारशी टीम करता